आपण पाहत आहात निपाणी न्यूज, चौफेर घडामोडी। कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करणं ही समाजाची जबाबदारी। युवा नेते उत्तम पाटील। आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीनं काम करत असून आजच्या प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत। शिरदवाडच्या रहिवासी सौ शहनाज आलम कनवाडे यांची PSI पदी निवड झाली आहे। ही बाब गाव व महिलांच्यासाठी एक आदर्श ठरली आहे। सौ कनवाडे या पोलीस दलासारख्या जबाबदारीच्या सेवेत मिळवलेले यश हे संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी आहे। अशा महिलांचा समाजाने सन्मान करणं ही सर्वांची जबाबदारी आहे, असं मत युवा नेते उत्तम पाटील यांनी व्यक्त केले। ते शिरदवाड येथे आयोजित सत्कार कार्यक्रमामध्ये बोलत होते। चांद शिरदवाड येथील स्वर्गीय बाबालाल कनवाडे यांची सून व आलम कनवाडे यांची पत्नी सौ शहनाज यांची नुकतीच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावरून पोलीस उपनिरीक्षक म्हणजे PSI या जबाबदारीच्या व महत्त्वाच्या पदावर पदोन्नती मिळाली आहे। सौ शहनाज कनवाडे यांनी ASI पदावर असताना अनेक धाडसी कामगिरी बजावली आहे। या निवडीने सर्वत्र कौतुक होत आहे। बोरगाव येथील श्री अरिहंत उद्योग समूहाच्या वतीनं युवा नेते उत्तम पाटील यांच्या हस्ते नूतन PSI सौ शहनाज आलम कनवाडे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। पुढे बोलताना श्री उत्तम पाटील म्हणाले की सौ शहनाज कनवाडे यांची PSI पदोन्नती ही केवळ त्यांची वैयक्तिक कामगिरी नसून मेहनत, जिद्द आणि प्रामाणिकपणा याचे प्रतिबिंब आहे। अशा कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करणं ही समाजाची जबाबदारी असून त्यांच्या यशामुळे अनेक मुली मोठी स्वप्न पाहण्याचं नक्कीच धाडस करतील, असा आशावाद शेवटी उत्तम पाटील यांनी व्यक्त केला। यावेळी सौ शहनाज कनवाडे यांचा गावातून विविध स्तरातून कौतुक व सन्मान करण्यात आला। यावेळी आलम कनवाडे, प्रकाश पाटील, बालकृष्ण रुपाळे, जाफर मुजावर, कुमार पाटील, मौला कनवाडे, डॉक्टर रायगोंडा पाटील, आप्पासाहेब कोल्हापुरे, नजीर चाऊस, जिवंदर फिरगण्णावर, चिंतामणी पाटील, सुभाष पाटील, बापूसाहेब पाटील, कॉन्ट्रॅक्टर अबुबकर चाऊस साहेब, सतीश पाटील, गुंडराव पाटील, पद्मराज पाटील, प्रवीण पाटील, किरण कांबळे, बाहुबली कुटुळे, सम्मित किनिंगे, बाहुबली मधुरे, गुंडूराव मिरके, सुकुमार पाटील, दादा खरपे, दादा कोकणे, सुभाष गिरमल, सलीम चाऊस, बाबा इंगळे, शांतीनाथ तेरताळे, रावसाहेब पाटील, शकील अत्तार, रजनीकांत पाटील, मनोहर गोटुरे, सद्दाम मुजावर, दावल बिसाई, वैभव गुरव, भरत खोत, महादेव रोहिदास, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष यास्मिन चाऊस, जयश्री किरण पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य, PKPS अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ, उत्तम अण्णा ग्रुपवर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते व कनवाडी परिवार, सर्व सदस्य व इतर मान्यवर उपस्थित होते। N न्यूजसाठी बोरगावहून प्रतिनिधी अजित कांबळे। त्यावेळेला रुजू झाले पोलीस दलामध्ये तर ते फार कठीण काळ होतं आणि महिला म्हणून ते बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा वेगळा असत होतं। आज प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला एक पाऊल पुरुषांच्या पेक्षा सुद्धा पुढे आहे, परंतु ज्यावेळी त्यांनी त्यावेळी काळामध्ये नोकरीला लागले त्यावेळी ती परिस्थिती बिकट होती। त्या काळात सुद्धा त्यांनी त्या पदावर रुजू होऊन आज कमी याच्यात ASI वरून PSI पर्यंत बढती मिळवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून त्यांच्या कार्यातून त्यांनी केलेलं आहे। मी विशेष करून आपल्या निपाणी तालुक्याच्या वतीनं मी त्यांचं हार्दिक असं अभिनंदन करतो आणि त्यांच्या उर्वरित त्यांच्या जी काही नोकरी आता आहे त्यात आणि त्यांना उच्च बढती मिळो असं त्या चांदपीरच्या चरणी प्रार्थना करतो। सगळ्या शिरदवाडवासियांचं सुद्धा हे भूषण आहे की आपल्या गावातील एक महिला महाराष्ट्र पोलिसांमध्ये काम करून त्या ठिकाणी एवढी बढती मिळवली आहे, ही सुद्धा काही मोठी एक लहान गोष्ट नाही, ही फार मोठी गोष्ट आहे आणि त्यांचा सन्मान आपण सगळेजण मिळून या ठिकाणी करत आहोत। खऱ्या अर्थानं त्यांचा सन्मान फार मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे आणि मॅडम तुम्ही असंच कार्य करत राहा। आम्हाला सुद्धा त्याचा अभिमान आहे। तुम्ही आमच्या आहात, महाराष्ट्रात काम करत असलात तरी सुद्धा आमचं बघण्याचा दृष्टिकोन तुम्ही आमच्याच एक परिवारातला एक किस्सा आहे, आपल्या तालुक्यातला आहात, म्हणून आपल्या सर्व कार्यास मी शुभेच्छा देतो आणि आपलं अभिनंदन करून मी या ठिकाणी यांचे मी पहिले आभार मानतो आणि आमच्या गावचे सगळ्या लोकांचे मी सगळ्यांचे मनापासून आभार मानतो की माझं इतकं तुम्ही कौतुक करायला लागला की माझं मन भरून आल्यासारखं तुम्ही कौतुक केला। यात माझे सासरे असते तर मला आणि जरा अभिमान वाटला। त्यांना खूप म्हणजे खूप इच्छा होती की माझी सून पुढं पोस्टला जावी माझ्या सासऱ्यांची।
एवढे बोलून 4 दिवस अशाच अपडेट्ससाठी निपाणी न्यूजला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट.